नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आतिश आहे. आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून मन सुन्न होतं, पण त्याचवेळी आपल्याला विचार करायला भाग पाडते. महाशिवरात्रीच्या दिवशी हरिश्चंद्र गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर खिरेश्वर मार्गावर दगड कोसळला आणि या दुर्घटनेत काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण मित्रांनो, आजचा प्रश्न हा फक्त काय घडलं एवढाच नाही. आजचा खरा प्रश्न आहे, ही घटना फक्त अपघात होती का हा अपघात होण्यामागे व्यवस्थेतील मोठी चूक होती? थोडा वेळ थांबा आणि विचार करा. जर हजारो लोक एकाच वेळी डोंगरावर जात असतील तर सुरक्षा व्यवस्था मजबूत असणं गरजेचं नाही का? हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध ट्रेकिंग आणि धार्मिक स्थळ आहे. कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि सह्याद्रीची सुंदर रचना यामुळे इथे वर्षभर पर्यटक येतात. पण महाशिवरात्रीला इथे गर्दी अक्षरशः हजारांमध्ये होते. लोक रात्री ट्रेक सुरू करतात कारण त्यांना पहाटेपर्यंत मंदिरात पोहोचायचं असतं. आता इथेच पहिला मुद्दा सुरू होतो. डोंगर हा शहरासारखा नाही. शहरात काही घडलं तर रुग्णालय, पोलीस, ॲम्ब्युलन्स काही मिनिटांत पोहोचतात. पण डोंगरावर एक अपघात झाला तर मदत मिळायला तास लागू शकतात. म्हणजेच डोंगरावर सुरक्षा म्हणजे फक्त सुविधा नाही, ती गरज आहे. आता काही लोक म्हणतील, दगड कोसळला म्हणजे निसर्गाचा खेळ. हो, निसर्गात अशा घटना घडतात. सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी दगड सैल होतात, क्रॅक्स पडतात, इरोजन होतो. पण प्रश्न असा आहे, निसर्गामुळे दगड पडला, पण त्या दगडाखाली लोक का आले? याचं उत्तर आपल्याला व्यवस्थापनात दिसतं. खिरेश्वर मार्ग हा हरिश्चंद्रगडाचा सर्वात लोकप्रिय मार्ग मानला जातो, कारण तो तुलनेने सोपा आहे. म्हणूनच बहुतांश लोक याच मार्गाने जातात. आता विचार करा, जर एकाच मार्गावर हजारो लोक असतील तर त्या वाटेवर दाटीवाटी होणारच. आणि जेव्हा अरुंद वाटेवर गर्दी होते तेव्हा एक छोटासा धोका देखील मोठी दुर्घटना बनू शकतो. उदाहरणार्थ, समजा एका छोट्या पुलावर 20 लोक आरामात जाऊ शकतात, पण जर 200 लोक एकाच वेळी त्या पुलावर गेले तर पूल तो भार सहन करेल का? यालाच म्हणतात क्राऊड प्रेशर. डोंगरावरही हेच होतं. पायवाट अरुंद असते, काही ठिकाणी उतार असतो, काही ठिकाणी दरी असते. अशा ठिकाणी जर वरून दगड आला तर लोकांना बाजूला होण्यासाठी जागाच नसते. आणि मग पुढचा मोठा मुद्दा येतो, पॅनिक. दगड पडतो, लोक ओरडतात, काही लोक मागे पडतात, काही लोक खाली बसतात, काही लोक एकमेकांना ढकलतात. आणि अनेक वेळा अपघातापेक्षा जास्त नुकसान पॅनिकमुळे होतं. मित्रांनो, ही मानवी मानसिकता आहे. पण हेच टाळण्यासाठी क्राऊड कंट्रोल गरजेचा असतो. आता प्रश्न असा आहे, महाशिवरात्रीला गर्दी होणार हे माहिती असूनही तिथे योग्य नियंत्रण होतं का? कारण अशा कार्यक्रमांसाठी काही बेसिक गोष्टी आवश्यक असतात. जसे की एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यायचा याची मर्यादा, मार्गावर चेकपॉइंट्स, एकाच दिशेने लोकांना चालण्याची व्यवस्था, डेंजर झोन्सवर वॉर्निंग बोर्ड्स, ट्रेन्ड व्हॉलंटियर्स, एमर्जन्सी रेस्क्यू टीम, फर्स्ट एड आणि स्ट्रेचर. जर ही व्यवस्था आधीच तयार असेल तर मृत्यू टाळता येऊ शकतो. आता काही लोक म्हणतील, ट्रेकिंग म्हणजे रिस्क असतेच. हो, रिस्क असते. पण आपण रिस्क ॲक्सेप्ट करतो की रिस्क मॅनेज करतो, हा मोठा फरक आहे. गाडी चालवणंही रिस्क आहे, पण आपण हेल्मेट घालतो, सीट बेल्ट लावतो, नियम पाळतो. मग ट्रेकिंगमध्ये नियम आणि सुरक्षा का नाही? आता आपण या घटनेचं विश्लेषण करूया. पहिली गोष्ट, गर्दी अत्यंत जास्त होती. दुसरी गोष्ट, रात्रीचा वेळ असल्यामुळे व्हिजिबिलिटी कमी होती. तिसरी गोष्ट, मार्ग अरुंद आणि उताराचा आहे. चौथी गोष्ट, जर रेस्क्यू टीम वेळेत पोहोचली नाही तर जखमी लोकांचा जीव जाण्याची शक्यता वाढते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ही घटना फक्त निसर्गामुळे घडली नाही. यामध्ये व्यवस्थापन आणि तयारीचा मोठा रोल असू शकतो. आता इथे एक पॉज अँड थिंक मोमेंट आहे. जर एखाद्या शहरात 50,000 लोकांचा कार्यक्रम असेल तर पोलीस बंदोबस्त असतो, मेडिकल टीम असते, सुरक्षा तपासणी असते. मग डोंगरावर हजारो लोक जात असतील तर तिथे हीच व्यवस्था का नाही? मित्रांनो, दोष कोणाचा हे सांगणं सोपं नाही. पण लॉजिकली पाहिलं तर जबाबदारी अनेक स्तरांवर विभागली जाते. प्रशासनाची जबाबदारी आहे की ते क्राऊड मॅनेजमेंट आणि सुरक्षा व्यवस्था तयार करेल.
स्थानिक आयोजक आणि ग्रामपंचायतची जबाबदारी आहे की मार्गावर बेसिक सुविधा आणि व्हॉलंटियर टीम ठेवेल. आणि आपली जबाबदारी आहे की आपण स्वतः सेफ्टी नियम पाळू. कारण अनेकदा लोक योग्य शूज न घालता ट्रेक करतात, टॉर्च न घेता रात्री ट्रेक करतात, मोठ्या गर्दीत डिसिप्लिन पाळत नाहीत. आणि आजकाल सोशल मीडियासाठी काही लोक धोकादायक ठिकाणी उभं राहून फोटो आणि रील्स काढतात. भक्ती करणे चुकीचे नाही, पण भक्ती करताना जर आपण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं तर निसर्ग कोणालाही माफ करत नाही. आता याचा उपाय काय? सर्वात आधी महाशिवरात्रीसारख्या गर्दीच्या दिवशी एंट्री पास सिस्टीम किंवा वेळेची मर्यादा असावी. दुसरं, मार्गावर एका वेळी किती लोक असतील यावर नियंत्रण असावं. तिसरं, धोकादायक भागांवर मजबूत बॅरिकेडिंग आणि वॉर्निंग बोर्ड्स असावेत. चौथं, ट्रेन्ड रेस्क्यू टीम आणि फर्स्ट एड स्टाफ तिथेच उपस्थित असावा. पाचवं, रात्रीच्या वेळेस लाइटिंग आणि व्हॉलंटियर गायडन्स असावी. आणि सर्वात महत्त्वाचं, लोकांनी स्वतः सेफ्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण निसर्ग सुंदर आहे, पण तो धोकादायकही आहे. मित्रांनो, या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबासाठी ही आयुष्यभराची वेदना आहे. पण जर आपण याला फक्त दुर्दैव म्हणून विसरलो तर पुढच्या वर्षी पुन्हा अशीच बातमी येईल. दगड पडणे थांबवता येणार नाही, पण योग्य नियोजन करून मृत्यू टाळता येऊ शकतात. आता शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अशा घटनांना आपण निसर्गाचा भाग म्हणून स्वीकारायचं की सरकार, प्रशासन आणि आपण स्वतः सर्वांनी मिळून ट्रेकिंग आणि धार्मिक पर्यटनासाठी कठोर सेफ्टी नियम बनवले पाहिजेत? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी आतिश. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.